पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचीही होती उपस्थिती। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। चैत्यभूमीवर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, महापौर ऋतू तावडे यांनी केलं अभिवादन। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर। डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जाहीर। विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रात सुट्टी जाहीर। बोंदू खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड। छापेमारीत मिळाले कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे। ईडीनं खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम गोठवली। दमानियांकडून नाशिक पोलीस दत्ता कराळेंचा व्हिडिओ ट्विट। कराळे खरातच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा। कराळे आणि खरात यांच्यात 18 कॉल झाल्याचाही आरोप। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण। संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटी कडून चौकशी। आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय। महिला अत्याचार धर्मांतर प्रयत्न प्रकरणाचा तपास तीव्र। नागपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून वाद। बैस यांच्या नियुक्तीवरून गटामध्ये संघर्ष। आष्टनकर यांना हटवून अश्विन बैस यांच्याकडे जबाबदारी। मात्र निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका। निमित्त बिबट्याचं भिडले खडसे पाटील। नियमबाह्य पद्धतीने बिबट्याला पकडल्याचा खडसेंचा आरोप। खडसेंची पोटदुखी थांबणार नाही, चंद्रकांत पाटलांचा पलटवार। त्र्यंबकेश्वर संस्थांचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलकला अटक। दर्शन काळा बाजार प्रकरणी पोलिसांची कारवाई। कडलकच्या पुतण्याविरोधात गुन्हा होता दाखल। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग। पत्नी आणि बहिणींचा झंझावाती प्रचार। मतदार महिलांच्या विशेष बैठकांचा धडाका। नागपूर विमानतळावर ॲप बेस्ड कॅब चालकांचं आंदोलन। नो पिकअप नो ड्रॉप आंदोलन। आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल। राहुरी विधानसभा विजयासाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरली। बूथनिहाय नियोजन आणि जनसंपर्क मोहिमेवर भर देण्याच्या सूचना। धान खरेदी संपल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण। शासन दखल घेत नसल्याची तक्रार। शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही, तो शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न काढेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। धुळ्यात मालपुरा येथील महात्मा फुले बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निधीतून सभागृहाची उभारणी। गोरेगाव नेस्को संकुलात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ट्रकच्या ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। मृतांमध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी असल्याची माहिती। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। 4 चाकी पेटल्यानं चालकाचा होरपळून मृत्यू। समृद्धी महामार्गावर जांभरगाव शिवारात घडली घटना। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला। वर्ध्यात उष्णतेमुळे 2 जणांचा मृत्यू, तर उष्णतेपासून बचाव करण्याचं डॉक्टरांचं आवाहन। सनरायझर्स हैदराबादचा राजस्थानवर 57 धावांनी दणदणीत विजय। राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव, तर हैदराबादनं थेट टॉप 4 मध्ये मिळवलं स्थान। आज चेन्नई विरुद्ध कोलकाता एकमेकांना भिडणार। चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगणार थरार। कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष।